स्वागतम. कला अकादमी व सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित 43व्या अगट मराठी नाट्य स्पर्धेत सादर करीत आहोत रुद्रेश्वर पणजी निर्मित अशोकायन. लेखक श्री विष्णू सूर्या वाघ. दिग्दर्शक देविदास शंकर आमोणकर. नेपथ्य योगेश कापडी. नेपथ्य सहाय्यक रमाकांत विश्वकर्मा, नंदकिशोर नाईक, आनंदचारी, अंकित चांदेलकर, नितेश नाईक. प्रकाश योजना सतीश नार्वेकर. प्रकाश योजना सहाय्यक समीर नार्वेकर. ध्वनिसंकलन दीपक आमोणकर. वेशभूषा गौरादेवी अंकुश शेठ शिरोडकर. रंगभूषा एकनाथ नाईक. रंगभूषा सहाय्यक अमिता नाईक. रंगमंच सामुग्री संगम चोडणकर. ब्रॉशर प्रमुख अशोक परब. ब्रॉशर संरचना योगेश कापडी. निर्मिती सहाय्य रुद्रेश्वर देवस्थान पणजी गोवा. गोमंतक मराठी अकादमी सीताबाई चोडणकर, सुभाष फातर्पेकर, पुंडलिक सावंत, माणिकबाई आमोणकर, सुनील देव, रवी साखळकर, समिधा नार्वेकर, ॲडव्होकेट सोमनाथ करपे, जयदीप आमोणकर. निर्मिती प्रमुख दीपक आमोणकर. सूत्रधार देविदास आमोणकर. अशोकायनात भूमिका साकारणारे कलाकार आहेत अशोक पांडुरंग नाईक, राधिक दिलीप वझे, बंधुबालित तुळशीदास फातर्पेकर, बिंदुसार शैलेश तिवरेकर, सुसीम योगीश जोशी, तिष्य गौतम तारी, सुब्रमण्यम ऋषिकेश जोशी, मेघवर्ण संगम चोडणकर, सत्यसेन ज्ञानेश्वर नाईक, जयंत वर्मा नंदकिशोर नाईक, उज्ज्वला नेहा तेलंग, वृद्धा गौरादेवी शेठ शिरोडकर, दर्शना प्रशांती आजगावकर, निग्रोध अंकित चांदेलकर, जालोक दीपक किंजवडेकर, सैनिक नितेश नाईक, योगेश कापडी, मोहनदास बियम. सादर होत आहे रुद्रेश्वर पणजी निर्मित अशोकायन. अनेक वर्ष उराशी बाळगलेलं स्वप्न आज पूर्ण झालं. कुमार अशोक मगधांचे अधिपती बनले. हेही कुणाच्या दयेनं नव्हे, तर स्वतःच्या पराक्रमाच्या बळावर हस्तगत केले त्यांनी सगळं. आणि युवराज सुसीमला पूर्णपणे हाताहात करून. होय आचार्य, कुमार अशोक मगधांचे अधिपती होणार हे कळताच लोकांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले. प्रजा जनांच्या जल्दीच्या जल्दी राजमार्ग दिशेने लोटून येत आहे. एवढा प्रचंड महासागर कधी चांगला नव्हता पाटली. एक चांगला शासक पराक्रमी राजा मिळाला याबद्दल समाधानी आहेत. लोक समाधानी आहेत, पण स्वतः महाराज समाधानी आहेत ना? का असं का वाटतं तुम्हाला बंधुपाले? मला थोडी शंकाच आहे. ज्येष्ठ बंधूंचा वध करून आपण हे राज्य मिळवतोय त्याबद्दल थोडी अपराधीपणाची भावना दिसते त्यांच्या चेहऱ्यावर. याबद्दल तुझ्याकडे अशोक काही बोलले का? नाही, मला तसं जाणवलं. ज्याला राज्य चालवायचं त्याने एवढं भावविवश होऊन चालत नाही बंधुपाले. मी पाया पडतो तुमच्या. मला मारू नका. मला मारू नका. दादा दादा असं नका. दादा काय चाललंय? दादा मला अभय दे. दादा मला मारू नको. दादा अरे कोण मारताय तुला? तुझे सैनिक सेनापती बंधू बोले.
काय हो असं काय करतोस? सुसीम दादाला तू मारून टाकलास. आता आता मलाही मारणार आहे म्हणे दादा. अरे दादा कोण मारणार आहे तुला? दादा राजपुत्र असलो तरी मी कलाकार आहे दादा. राजकारणातले छक्के पंजे मला कळत नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे दादा, मला मारू नको अरे दादा. कोण मारतोय तुला? उठ उठ आधी. नाही ना भांगणार. नाही मारणार. उठ. उलट मद्र देशाचा अधिपती म्हणून तुझी पाठवणी करी. भाऊच आहेस ना तू माझा? दादा अशो दादा डोळ्यातील अश्रू पुसले म्हणून मनातील भीतीच्या सावल्या हटवता येत नाहीत सम्राट अशोक. देशबंधू आज सुब्रमण्यमला समजावशील, उद्या कुणाला, परवा कुणाला. तुझ्या सर्व भावंडांना तुझी ही भीती नेहमीच वाटत राहील ना. माझी भीती कशासाठी? एका सिंहासनापायी किती महाभयानक युद्ध घडवून आणलं तू सम्राट अशोक. भाऊच एकामेकाविरुद्ध लढायला ठाकले, कुटुंबात दुफळी माजली. हे सगळं टाळता येणं योग नव्हतं का? हे टाळण्याचा खूप प्रयत्न केला कुमार अशोक, पण त्याला कोणी प्रतिसाद दिला का? बिंदुसार महाराजांनी जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असता तर? मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. मगधांचा सम्राट होणं हे अशोकाच्या भाग्यातच होतं. फक्त तेवढा हा रक्तपात नाही झाला तर. या गोष्टीचा मलाही फार वाईट वाटतं, पण हेही खरंच. पण अशोक, आताचा काळ तरी चांगला जाऊ दे. आता ह्यापुढे राज्य करशील तेव्हा मानवतेचा विचार कधीच नजरेआड करू देऊ नकोस. अरे कशाला हा निर्वाणीचा उपदेश? मी सम्राटांकडे एक अनुमती मागायला आलो आहे. कसली अनुमती? मी तीर्थयात्रेला जाईन म्हणतो. काय? लुंबिनी वन, कपिलवास. त्या बुद्धासारखा संसारातून पळ काढायचा विचार आहे की काय तुझा? तसं असेल तर मी मुळीच अनुमती देणार नाही. उलट उज्जैनीचा राज्यपाल म्हणून तुझी पाठवणी करेन. नको सम्राट, मला तुमच्या ह्या राजकारणात रस नाही. अधिकार पदाची अपेक्षाही नाही. या 3.5 हात देहाला 2 वेळचं जेवण व 2 अर्धवस्त्र याच्या पलीकडे आणि काही लागत नाही. मग हे राज्यपाल पद मला कशा? पाया पडतो तुमच्या. नका ओढू मला या कर्दमात. अरे, पाया काय पडतोस दादा? उठा. मी थट्टा केली. बंधुपारी, तिशदानाच्या यात्रेची तयारी करा सांगा. झालं? शुभांगी मातेनं तुझं नाव अशोक ठेवलं. अशोकाचा वृक्ष कितीही उंच वाढला तरी त्याची पानं ही नम्रच असतात. अशोक, कितीही मोठा झालास तरी नम्रच राहा. मी तसाच वागेन दादा. काश्मीरला म्हणे तू भोलेनाथांची स्थापना केलीस. त्या शंकरासारखा होण्याचा तरी प्रयत्न कर. शंकरासारखा? अरे पण मी देव कसा होईल? देव नाही झालास तरी देवांना अतिप्रिय असणारा माणूस तरी होऊ शकतोस ना. शंकराची 2 रूप आहेत, रुद्र आणि शिव. दुर्जनांची वागताना रुद्र आणि सज्जनांची वागताना कल्याणकारी शिव. तसा हो. अरे कुठे शिकलास हे शहाणपण? शहाणपण शिकवता येत नाही सम्राट अशोक. ते मुळातच असतं. फक्त त्यावर साचलेलं अज्ञानाचं शेवाळ काढता आलं पाहिजे आपणाला. सुदैवानं मला बुद्धदेव मिळाले आणि हे अज्ञानच मुळातून नष्ट झालं. आता हे यापुढचं आयुष्य फक्त बुद्धदेवांसाठी, त्यांच्या तत्वांचा प्रचार करण्यासाठी, दया, क्षमा, करुणा यांचा उद्घोष करण्यासाठी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. चल सुब्रमण्य. कसला विचार करताय तुला? काही नाही. ईश्वराजांचं बोलणं आपण फार समाधानाला लावून घेऊ नये. सध्या बौद्ध मताचा प्रभाव वाढत चाललाय. क्षात्र तेज कमकुवत करण्याचा तो एक कुटील डाव आहे कुमार.
आणि भारत शतखंडित राहावा यासाठी केलेली ती एक कुटील योजना आहे. असेल, पण तिश्य बोलला त्यात काही वावगं होतं. प्रत्येक प्रश्नाला दुसरी बाजू असते कुमार. आपण हा रक्तपात घडवला नसता तर हे सिंहासन आपल्याला मिळालं असतं का? मग त्याबद्दल आपण विचार तरी का करावा? मी असंच सांगून स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण मनाची उद्विग्नता जात नाही. मी तळमळतो आहे, तडफडतो आहे आतून. रात्र मला झोप येत नाही. ऐकू येतो तो केवळ शस्त्राचा खडखडाट, मारल्या गेलेल्या माझ्या भावाच्या किंकाळ्या. पुन्हा दिसते ती गंगेच्या पूर्व तटावर झालेली आम्हा दोघा भावांची लढाई. सर्वत्र वाहणारे रक्ताचे पाठ. गोलकांनी भरलेल्या खंदकात कित्येक वीर गाडले गेले. सुसिंदादाई माघार घेता तो जाऊन टाकतात. सुसिंदादा, आई गंगाबाई, माते मला क्षमा कर. तुझ्या पवित्र पाण्यात मी मिसळले बंधुस्वेषाचे विषारी रक्तप्रवाह. मलिन केलं तुझं पात्र. दुसरं सायंकाळ हिला दिव्यांच्या उजेडात सुसीमच्या सैन्यावर हल्ला करताना मी पुन्हा आंधळात आलो होतो. माझे किती बंधू मी ठार मारले. माझ्या भावाची ती तुटलेली मस्तकं, ते छिन्न विच्छिन्न मृतदेह, तो रक्तामांसाचा खच. महामंत्री नको मला ती राजसिंहासन, नको मला ती विजय श्रीराज, नको मला ती विजय. सम्राटपदाचा मुकुट मस्तकी चढवण्याआधी जर तुम्हाला या साम्राज्याचा उभं आला असेल तर मला काहीच म्हणायचं नाही. आपण खुशाल भगवी वस्त्र पांघरावीत आणि जावा वनात. मीही येईल आपल्या मागोमाग. ते बंधुपर्यंतही येते. पण अशानं आपणा समोरचे प्रश्न सुटतील का? मगधाच्या जनतेला न्याय मिळणार आहे का? आपण एवढे दिवस हे सम्राटपदाचं स्वप्न पाहिलं, ते का पाहिलं? या मौर्याच्या अफाट ऐश्वर्याचा उपभोग घेता यावा म्हणून, या धनाचा विनियोग सर्वसामान्य जनतेसाठी करता यावा म्हणून. महाराज माझा ऐका, राज्य चालतं ते क्षात्र तिच्यामुळे, भावनेच्या बळावर राज्य चालत नाही. आणि मी तर म्हणेन की हिंसा हे दुष्ट दुर्जनाचं दमन करण्यासाठी आपल्याला मिळालेलं एक अनमोल शस्त्र आहे. ईश्वराजाने आपणासाठी बुद्धाचा मार्ग निवडला असेल, पण आपला मार्ग बुद्धाचा नाहीये. आपला मार्ग आहे युद्धाचा. आणि त्यापासून आता आपल्याला ढळता येणार नाहीये. उत्तर भारतात एकछत्री अंमल स्थापित करण्याचं स्वप्न आपल्या पितामहांनी पाहिलं होतं. हे अजूनही अपूर्ण आहे. आणि मध्येच छातीत सुरा खुपसल्याप्रमाणे ते कलिंगचं राज्य उभा आहे. हा सगळा सागरी व्यापार त्यांच्या ताब्यात आहे. ते दिवसेंदिवस अधिक बलवान आणि संपन्न होत चालले कुमार. आणि जोपर्यंत आपण हा कलिंग मिळवत नाही तोपर्यंत आपलं हे सम्राट पद अधुरा आहे. मस्त हत्तीप्रमाणे सज्ज व्हा त्या कलिंगच्या वेशीवर धडक द्यायला. जिंकून टाका ते साम्राज्य. मगरीच्या कराळदाडे चिरडल्या जाणारा सोनमाशाप्रमाणे. या अशा पराक्रमी तलवारीची शपथ घेऊन तुम्हाला मी वचन देतो, सम्राट चंद्रगुप्ताचं स्वप्न मी पूर्ण करीन. कलिंगावर विजय मिळवून मगध साम्राज्य खऱ्या अर्थानं अविजित करीन.
फेडलास. आचार्यांच्या महत्वाकांक्षेची पूर्तता केलीस तू. अरे आपण इतकी भावना विवश. सम्राट अशोकांचा! पण ह्या घोषणा कोण देत आहे? आपले सैनिक. कलिंगावर विजय मिळवला म्हणून एवढा उन्माद. हा उन्माद अपूर्व आहे महेश्वर. पण हा तर पूर्वीकडचा जय, त्याला एवढं महत्व कशाला? कलिंग मिळवल्यानं आपण किती बलवान आणि संपन्न झालो हे आज आपल्याला नाही कळणार. श्रीलंका, मिसर, कामरूप असे अनेक देश आज आपल्या पायाकडे संधी करायला तयार झाले. चेर, चोल, पांड्या असे दाक्षिणात्य आज आपलं मांडलिकत्व स्वीकारायला तयार झाले. काय सांगता? आणि त्यांचे अधिकारी खंडणी घेऊन यायला सुद्धा निघाले असतील. या विजयाचे इतके दूर परिणाम होतील याची मी कल्पनाही केली नव्हती. आता आपण नुसते सम्राट राहिला नाही, आपण चक्रवर्ती बनला. हा चक्रवर्ती उत्तरेत हिंदू कुशापासून दक्षिणेत मात्र देशापर्यंत एक क्षत्रिय अंमल स्थापित केलाय आपण. आणि अशा या रणधुरंधर सम्राट चक्रवर्ती अशोकांना पहिली मानवंदना माझी. चक्रवर्ती सम्राट अशोकांचा! अमात्य, या घोषणाच्या गदारोळात हे विचित्र हास्य कोणाचं आहे? कुठे हात रे माझ्या पोरानं? कुठे झोपी गेलात रे? बंधुपालित कोण आहे तिकडे? एक मुद्दा भिड्यासारखी हसती आहे, मध्येच वेड्यासारखी रडती आहे. सैनिक, त्या वृद्धेला शिबिरा बाहेर द्या आणि थांबवा जयघोष. चक्रवर्तीला निद्रा घ्यायची आहे. निद्रा? वा 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 वा. अरे अरे एवढी सगळी माणसं मारून आता कसली निद्रा? चला चला उठवा त्याला. झोपू नको म्हणावं. कानाशी ताशे बनवा, चांगले ताशे. बेरी गोष्ट करा, बेरी गोष्ट. उठू दे पडदे कानाचे. अरे अरे एवढ्या सगळ्या माणसाला मारून तुझा राजा शांतपणे झोपणार आहे का रे? बंधुपालित बाहेर फेकून द्या या स्त्रीला. नाही नाही, तिला इथे घेऊन या माझ्या समोर. महाराजांनी आपण लक्ष घालून या सगळं. आता आदेश आहे. बंधुबालित, तूच का तो राजा? अरे पण तू तर साधा सुद्धा माणूस दिसतोस. मला वाटलं होतं की तू राक्षस असशील, राक्षस. माणसं खाणारा राक्षस. पण तू तर माणूस. हे खरंच माणूस की विसरलेला माणूस? बोलू द्या तिला. वा वा, खूप दयाळू दिसतोस. पण काय रे राजा, ही एवढी सगळी माणसं मारताना कुठे गेला होता तुझा दयाळूपणा? हा? मातोश्री, तुम्हाला मला काय विचारायचं? मातोश्री? अरे कसली मातोश्री आणि कुणाची मातोश्री? हा? हो, होते मी 5 पोरांची माता होते. 5 पांडवांसारखे सुलक्षणी होते माझे पुत्र. पण तूच मारलंस ना त्यांना. जा पहा जाऊन त्यांची प्रेत पडली असतील रणांगणात. कावळ्या गिधाडांची पक्ष. अरे 2 सुना होत्या. 5 लहान नटवंड होती. त्या सगळ्यांना मारून टाकल्या तुझ्या या सैनिकांनी. आता सांग कसली मी माता आणि कोणाची माता? सांग ना.
इच्छित आहे. अरे राजा, तुझ्या मुलाला कुणी असं मारून टाकलं असतं, घरादारांना आधी लावल्या असत्या आणि नातवंडाला हाय मारून रानावनात फेकून दिलं असतं तर तुला काय रे वाटलं असतं? करून माझं ऐकून घ्या. तुमच्या राजामधली भांडणं खुशाल खेळाले तुम्ही, पण या गरीब जनतेला काय घोडा मारलाय तुमचा? काय घोडा मारलाय? आता याचा गप बसतेस की मारणार आहेस मला? ये मार, चला तलवार खूपच मारा. अरे आता जगण्यापेक्षा मेलेलाच बरा. हो, मेलेलाच बरा. घराची माती सुद्धा ठेवलीत नाही रे तुम्ही शिल्लक. आता मेलेलाच बरा. दे राजा, मला मरण दे राजा, मला मरण दे. मला मरणावर मला मरण दे राजा. मला मरण दे, मला मरण. दुपारी बाहेर घेऊन जाय स्त्रीला आणि सैनिकांना म्हणावं जरा तिच्याशी हलबीनं वागा आणि काहीतरी खायला द्या बिचारीला. फार अस्वस्थ झालेली दिसते. मुलीला सुद्धा बाहेर द्या. मारून टाकलं माझ्या पोराला तुम्ही मारून टाकलं. माझी पोरं, माझी पोरं. सेनापती काय म्हणाली ही वृद्धा? महाराजांनी तिचं म्हणणं मनावर घेऊ नये. खरं काय ते मला कळलंच पाहिजे. सांगा, किती माणसं मारली या युद्धात? आपण याची संख्या आताच सांगता येणार नाही. उद्या परवा नीट शोध घेऊन सांगू. नाही, मला या क्षणी कळलं पाहिजे. चक्रवर्ती, युद्ध म्हटलं की नरसंहार हा आलाच. आपण या बाबतीत लक्ष ठेवू नये. पुरी संख्या राहू दे, पण अंदाजानं तसा नेमका अंदाज सांगता येणार नाही. पण प्रत्येक शरणभूमीवर 1.5 लाख लोक मरण पावलेत. होय, त्यानंतर उद्भवलेल्या दुष्काळानं आणि महामारीनं असंख्य प्राणहानी झाली आहे. क्षमा असावी, पण सैनिकांनी युद्धानंतर राजधानी लुटली, घरदारं लुबाडली, धनधान्यानं आगी लावल्या. त्यामुळे मृतांचा आकडा 5 लाखांच्या घरात जाईल असा अंदाज आहे की 5 लाख लोक मारले आम्ही या युद्धात, ठार केले. एवढा नरसंहार एका विजयासाठी, चक्रवर्ती होण्यासाठी. आपण विश्रांती करून घेऊया का? माते आता कसली विश्रांती? बंधुबाली, मला रणभूमीकडे घेऊन जा. तू चाल. पण रणभूमी पाहण्यासारखी नाही आहे. हा, शवांचे ढिगारे अजून तसेच पडून आहेत. घायाळांचे आर्तनाद घुमत आहे. उद्या परवा जाऊ आपण. नाही नाही बंधुबाली, मला आताच गेलं पाहिजे. माझ्या पापांचा पुरावा प्रत्यक्ष पाहण्यासाठी मला आताच गेलं पाहिजे. चला. चक्रवर्ती माझा ऐका.
आहे? कोण आहे तिथं? मरून पडलेल्या असंख्य मूर्त्यांना पुन्हा मारणार आहात की मदतीची याचना करणाऱ्यांना पायाखाली तुडवणार आहात? ही स्त्री इथं कशी आली? येणार नव्हते पण यावं लागलं. एक काम अर्धवट राहिलंय म्हणून यावं लागलं. चक्रवर्ती, आपण कराल का हे काम पूर्ण? कसलं काम? हे महाभयंकर युद्ध घडवून आणताना काय होतं तुझं ध्येय? कलिंग कुळाचा संवाद हेच ना? चैत्र राजाचा वध केलास, त्यांच्या युवराजाचे प्राण घेतलेस, पण नाही, कलिंग कुळाचा शेवटचा वंशज अजून हयात आहे. हे कोणाचं बाळ? कलिंग वंशाचा एक कुलता एक वारस, चैत्र राजाचे नातू. अवघ्या 5 दिवसाचा आहे बा. नामकरण देखील झालेलं नाही त्याचं. हे राजा, मारून टाक याला. उचला शस्त्र, निघाला धाव. संपव तुझ्या शेवटच्या शत्रूला आणि त्या खुशाल राज्य या स्मशानावर. शांत हो भगिनी, शांत हो. अशोक रणवीर पण मारेकरी नाही आणि गोजीरवाड्या बालकांना मारणारा राक्षस तर नाहीच नाही. तू राक्षस नाहीस? कोणी गेला हा संवाद? कोणी घडवला हा उत्पाद? या लक्षावधी लोकांना कोणी मारलं? हजारो स्त्रियांना कोणी बनवलं विधवा? कोणी? बडबड बंद कर तुझी. चक्रवर्ती समोर बोलताना काही भयभीती आहे की नाही तुला? कशाचं भय आणि कसली भीती? मृत्यूच म्हणा, तोच विसावा आहे माझा. माझे पती ज्या क्षणी मरण पावले त्या क्षणी ही दर्शनाही मेली. आता मेलेल्याला काय मारणार तुमचे हे सम्राट? गेले 5 दिवस जगत होते ते केवळ या बाळासाठी. हे राजा, कलिंग कुळाचा शेवटचा वंशज, घ्या त्याच्या छातीवर घाव. रक्त नाही, तुझंच ठीक आहे. एवढं कोण आहे? एवढं कोण आहे? कुठे निघालीस? माझे पती स्वर्गात वाट बघतायत माझी, पण हे बाळ पोटात घेऊन त्यावेळी जावे ना. आज मोकळी झाली आहे. आता तू त्याचा बळी घेतलास तरीही मला परवा नाही. पण एक लक्षात ठेव चक्रवर्ती अशोक, लोकांची टाळटाळ ठेवून मिळवलेला विजय कधीच कुणाला सुखी करू शकत नाही. आणि जनतेच्या श्रापावर सुखाची कितीही मोठी इमारत उभी केली तर ती फार काळ टिकत नाही, टिकणार नाही. हाय हाय
महामंत्री, आद्य चक्रवर्ती. या कोवळ्या जीवाच्या संगोपनाची व्यवस्था करायला काय? होय. एखादी दूधदाई बघून त्याच्या दुधाची तजवीज करा. पण चक्रवर्ती हे शत्रूचं पोर आहे म्हणजे शत्रूच होईल. होऊ दे दे त्याला शत्रू. करू दे माझ्या कुळावर प्रहार. त्याच्या कुलाचा नाश केलाय ना मी. मग मग मला तीच शिक्षा योग्य आहे. अशोकार अशोकार अजून तरी सावध हो. कुठेतरी मर्यादा घाल तुझ्या राज्य लोभाला. संपूर्ण टाक कुशाचा राक्षसाचा अवतार. अरे अरे त्या जगाचे त्या म्हणणाऱ्या अलेक्झांडरलाही सारं जग जिंकता आलं नाही. कोण आहे इथं चिरंजीव? कोण आहे जगजेता? अशोका अशोका रे पहा 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 नरसंहार. तुझ्या नरमेळ यज्ञातलं बलिदान. अंगणावर पडलेल्या या राशी प्रेतांच्या नाही. क्रूरकर्मा महाराक्षस नरसंहारक अशोका, तुझ्या पापांच्या राशी आहेत. त्या पापांच्या राशी आहेत. ही जळणारी प्रेत, ही जळणारी प्रेत सैनिकांची नाहीत. सैनिकांची नाहीत. प्रेम, दया, क्षमा, शांती ह्या सद्गुणांची प्रेत आहेत. ही सद्गुणांची प्रेत आहेत. दासीपुत्रा! हा आवाज कोणाचा? युवराज सुसीम! खंदकात कोसळतानाची तुझी किंकाळी. युवराज सुसीम! कोणाचा आवाज? राजमाता धर्ममाता कसला शाप देतेस तू मला? तू माझ्या पुत्राला राजवंचित तर तुझ्याही पुत्राला राजवंचित करेल. समजलास? जा, आमच्या रक्ताला भिजलेले पाय घेऊन बस त्या सिंहासनावर. नको! नको मला ते सिंहासन. लाल लाल रंगाने रंगलंय ते. रंगानं की की रक्तानं? होय, हा लाल रंग, हा लाल रंग माझ्या माझ्या बंधूंच्या रक्ताचा. हा लाल रंग प्रजेच्या निष्पाप रक्ताचा. अरे अरे हा संपूर्ण इतिहासच आहे रक्तपाताचा. सत्ता आणि सिंहासन याच्या लोभापायी घडलेला निशौच रक्तपाताचा. काय करावं कळत नाही. मला काय झालं असेल? प्रणाम महामंत्री. आयुष्यमान हो. महामंत्री, कशी आहे आता चक्रवर्तींची तब्येत? काहीच कळत नाहीये. अनेक वैद्य झाले, शेकडो औषधं झाली, पण काहीच गुण पडत नाहीये. पण नक्की होतंय तरी काय आमच्या चक्रवर्तींना? कलिंगची स्वारी आटोपून आल्यापासून चाललाय हा सगळा खेळ. रात्री बेरात्री किंचाळून उठतात काय, काहीतरी असंबद्ध बोलतात काय.
उदास शरीनं भकास नजरेनं इकडे तिकडे बघत राहतात काय? हे सगळं पाहिलं की माझ्या काळजात कालवा कालवा होते राजप्रता सुब्रह. वाटतं कुठला धन्वंतरी आणून उभा करू, कोणतं औषध देऊ यांना मी. अरे बरे वैद्य झाले, पण त्यांचा एक काही सुपेल नाही. पण मग त्यांच्या अनुपस्थितीत या सगळ्या राज्याचा कारभार राज्य कारभारात कोणताही खंड पडू दिलेला नाही आणि चक्रवर्तींच्या तब्येतीच्या बाबतीत अवाक्षरही उमटू दिलेलं नाही कुठे. आणि उलट उलट कलिंगची स्वारी आटोपूर आल्यापासून स्वारी विलासपुरात गेली अशीच बातमी पसरवली सगळीकडे. पण हे सगळं कुठवर चालणार महामंत्री? ते मलाही कळत नाहीये. पण मी एकसारखा या महाकालाकडे प्रार्थना करतोय की अरे काहीतरी कर, पण माझ्या चक्रवर्तीच्या तब्येतीला स्वास्थ्य देईल असा एखादा वैद्य पाठव. वैद्य पाठव. हे आत येऊ शकतो का मान्यवर? आपण कोण? मी एक भिक्षू आहे मान्यवर. भिक्षू काय ते दिसतच आहे, पण आपलं नाव गाव काही आहे की नाही? काका, भिक्षूला कुठलं नाव आणि कुठलं गाव? आपण मला भिक्षू म्हणा, आपण मला संन्यासी म्हणा, पुत्रा म्हणून हाक मारली तरी मी हो देईन. आणि गावाबद्दल विचाराल तर जिथं राहू जिथं असू तेच आमचं गाव. या क्षणाला पाटलीपुत्र. पुढचं माहित नाही. या बालवयात एवढी प्रौढ भाषा. बालभिक्षू, इथे येण्याचं प्रयोजन कळेल का आम्हाला? मी महाराजांना भेटायला आलोय. पण महाराज तर सध्या विलास. ठाऊक आहे, मी त्यांच्या व्याधीवर एक रामबाण औषधी घेऊन आलोय. काय रामबाण औषधी? हो, माझ्या गुरुनी ती घेऊन मला पाठवलंय. बालभिक्षू यावर बंद पाणी असं नसतं भाव. आपण या आसनावर बसू शकत नाही. का महात्मन? हे सम्राटांचं आसन आहे. म्हणून काय झालं? याउलट आपण कुठेही बसू शकता. पण इथल्या सर्व आसनांमध्ये आम्हाला हेच आसन अधिक आवडले तर? यावर फक्त चक्रवर्तीचा अधिकार आहे, आपण नाही बसू शकत. आम्ही भिक्षू, सम्राट आणि भिकारी आम्हाला दोघेही सारखेच. कोण हलय म्हणालात बंधुपालित? राजेश्वर, हा बघा तो बालभिक्षू. प्रणाम महाराज. आचार्य, बोला, आपण कसली हुज्जत घालत होता याच्याशी? आपण इकडे यायला निघाला आणि हा आपल्या आसनावर बसायला निघाला होता. राजा, सारीच आसनं आम्हाला सारखी. मातीचं काय नि मखमलीचं काय, शेवटी आसनच ना ते. म्हणून बसायला जाताना विवेकानं विचार करावा असं वाटलंच नाही. किती गोड भाषा, किती मंजूळ बोलणं. राजा, आसन म्हणजे घडीभर विसवण्याची जागा. दर्भासन काय किंवा सुवर्णासन काय, दोघांचंही काम एकच, बसणाऱ्याला विसावा देणे. आपण हवं तर बसू शकता या आसनावर. पण महाराज, आपण कुठं बसावं याचा निर्णय यांच्या हाती आहे. मात्र मी कुठं बसावं हे सांगण्याचा अधिकार यांना नाही. इथंच त्या बाजूला बसेल. बालभिक्षू, आपली ओळख नाही करून दिली. राजेश्वर, या देहाला निग्रोध असं म्हणतात. एका भिल्ल कुटुंबात लहानाचा मोठा झालो. याप्रती मला माझ्याबद्दल कोणतीही माहिती नाही. इथवर कसे आला? आपल्या प्रकृतीवर उपचार करण्यासाठी मी आलो आहे. आपण प्रचंड अस्वस्थ आहात, निद्रानाशेने त्रस्त आहात. अनंत औषधे सेवन करूनही आपणाला क्षण मात्र झोप येत नाही. रात्र रात्र तळमत विवत आपण का कंठत आहात. किती तंतोतंत सांगितलं आपण. म्हणून माझे गुरु महास्तवीर उपगुप्त याने आपणाकडे पाठवले एक दिव्य औषधी घेऊन. दिव्य औषधी? औषधी कुठं आहे? द्या लवकर. थांबा राजन, ती औषधी दृश्य नाही. मनाच्या दुखण्यावरही औषधी मानसिक लागते. तुम्हाला भेडसावत आहे तो मनाचा खेळ. तुम्हाला पडणारी सर्व दिवा स्वप्ने युद्धाचीच असतात ना? गतायुष्यातले प्रसंग आपण वारंवार पाहता ना? होय बालभिक्षू. मग या सर्व मनस्तापावर एकच उपाय आहे. सांगा, तो उपाय सांगा. आपण बालपणापासून असे उग्र आणि कठोर होता काय? आपण फक्त सर्वांना दुःखच दिलं होतं काय?
फार कोमल हळव्या अंतःकरणाचा होतो मी लहान असताना. गुलाबाच्या मागे धावायचो, फुलांना गोंजारायचो, विविध प्राण्यासंगी खेळायचो, आपल्या भावंडांवर खूप माया करायचो. अशू दादा, मग त्या कोमल भावजीवनाची शाल अंगावर घ्या. क्रूर कठोर जीवन विसरून जा. ज्या ज्यावेळी युद्धाची आठवण येईल त्या त्यावेळी मातेची माया, बंधूचं प्रेम, गुरूंची शिस्त, पितामहांचं सामर्थ्य, मातामहांचा करारीपणा, पत्नीचा लढिवाळपणा, मुलांचा अवखळपणा आठवा. दुःखाच्या आठवणी दूर पळतील. देवांची प्रिय भाया, देवप्रिया देवांची प्रिय वाया, त्याच्या मोह भव भ्रम माया. ही व्याधी शरीराची नोहे, उघडून या नयना अंतरी पाहे. भूतकाळाची चिंता जाई, चिता होऊन काया. देवांची प्रिय भाया, देवप्रिया देवांची प्रिय भाया. सम्राट चक्रवर्तीने एक बाल भिक्षू समोर नम्र होणे योग्य नाही. मी आपणामधील ज्ञानशक्तीला प्रणाम करतो आहे. आपणाला माझं जीवन घडवण्याची विनंती करतो आहे. नाही राजन, कोणीही कोणाचं जीवन घडवू शकत नाही. जीवनाला घडवणारे हात प्रयत्नाचे असतात. आपण इथंच राहा या महालात. नाही राजन, राजमहालात भिक्षू राहू शकत नाही. कित्येक सैनिक त्यागपत्र देऊन डोके भादरून घेत आहेत. तुमचा चतुरंग तळभार तरी कितीसा कार्यक्षम आहे. अशा निश्चल सैन्याचा अधिपती होण्यात मला मुळीच स्वारस्य नाही. त्यापेक्षा काश्मीरला माझी आवश्यकता आहे. भारतात घुसणाऱ्या शत्रूला सीमेवरच गारद करण्यासाठी बाहू सरसावत आहेत. जशी आपली इच्छा, पण अधूनमधून आपण इकडे येत जावं. या धर्मसंकटात काय करावं तेच कळत नाही मला. का आचार्य चाणक्यांच्या कुटीला नीतीचा प्रभाव आता ओसरला की काय? आचार्यांच्या शिकवणीप्रमाणेच वागत गेलो आणि अशोकलाही घडवीत गेलो. पण त्याचा काय उपयोग झाला महामात्य? तुम्ही घडवलेला सम्राट साम्राज्याची वाट सोडून धर्माच्या दिशेने चालता झाला. त्याचा औरस पुत्र महेंद्र साम्राज्यावर पाणी सोडून स्थवीर बनला. कन्या संघमित्रा उपासिका व्हायला गेली. मगधांच्या या सिंहासनावर बसण्यापुरतही कोणी राहिलं नाही. कोणी राहिलं नाही कसं? तू आहेस ना चक्रवर्तीचा ज्येष्ठ पुत्र? नाही, या क्षणी चक्रवर्तींचं आणि माझं नातं जगासमोर उघड करून मी चक्रवर्तींना संकटात लोटू इच्छित नाही. मला काश्मीर पुरतच राहायला आवडेल. पण तुझी इच्छा. आचार्य, एक मनात येत विचार. विचार, खुशाल विचार. तुमच्या रूपानं आचार्य चाणक्यांनी आपली परंपरा राखणारा एक बुद्धिमान शिष्य घडवला. तसा एखादा शिष्य आपण का नाही घडवला? या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण आहे कुमार जालोक. महापराक्रमी चंद्रगुप्त एकाएकी निर्माण होत नाही. तो घडवण्यासाठी त्यामागे एक आचार्य चाणक्य असावा लागतो. सम्राट चक्रवर्ती शून्यातून येत नाही. त्यासाठी एक राधागुप्त असावा लागतो. मग ह्या अशोकाचा वारसदार निर्माण करण्यासाठी आणखी एक राधागुप्त नको का? सारं काही नियतीच्या हाती अवलंबून आहे कुमार जालोक. आपण सारं काही नियतीच्या हाती सोपवून गप्प राहिलात म्हणून सम्राट अशोक आपल्या कर्तव्यापासून ढळले नाही बंधू, अशोक हा कर्तव्यापासून कधीच ढळला नाही आणि त्याच्यावर हा आरोपही लावू नका. दिशराज, आपण हे दिशराज चक्रवर्तीचे ज्येष्ठ बंधू आणि हे कुमार जालोक काश्मीरचे उपसेनापती. आम्हाला सगळेच सारखे. पण बंधू, लक्षात ठेवा, अशोक हा कर्तव्य पराभूत कधीच झाला नाही. उलट उत्कृष्ट विद्यार्जन, श्रेष्ठ युद्ध नैपुण्य, धीरोदात्त सैन्य संचलन
यशस्वी राजपाल आणि चक्रवर्ती सम्राट अशा एकावरून एक पायऱ्या तो वर चढतच गेला ना. पण आज कुठे आहे ते यश दिश्य महाराज? अर्ध सैन्य देखील शिल्लक नाही. राजकोष रिकामा होत आलेला, क्षात्रवृत्ती लयाला गेलेली. या परिस्थितीला आपण काय म्हणाल? कोणाला धराल जबाबदार? अशोकाची योग्यता फार मोठी, युगकर्त्याची. खरा प्रजावत्सल नृपती कसा असावा याचा आदर्श ठेवला तो बंधू अशोकानच ना. हा श्रमण, हा ब्राह्मण, हा जैन, हा आटविक, हा भेदच त्याच्या मनात कधी शिल्लक राहिला नाही. मानव हा इथून तिथून एकच. त्यांच्या सुखासाठी त्यांना आपलं आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवलं. भारतातच नव्हे तर ग्रीक व यवन देशातही त्याने आपले धर्मप्रचारक पाठवले. औषधालय, पानपोया उघडलं, पण कुणासाठी? सर्व मानव मात्रांसाठीच. जाऊ द्या राधिक काका, अशोकचं यश हा वादाचा मुद्दाच नव्हता कधी. सर्व माणसं मरण पावतात, तसा तोही एक दिवस शरीर सोडून जाईल, पण मृत्यू त्याला कधीच ग्रासू शकणार नाही. त्यानं दिलेला मानवतेचा संदेश शेकडो हजारो वर्षे उलटली तरी अमरच राहील. आणि एक दिवस असाही येईल की या विश्वबंधुत्वाची मतप्रणाली भारतातच नव्हे तर विश्वभर प्रतिष्ठा व्हावी. आणि त्याची ध्वजा घेऊन भारताचे भावी राज्यकर्ते मार्गक्रमण करतील. हा भारत आहे तोवर अशोक मरणार नाही राधिक काका. तो जिवंत राहील, चिरायू होईल. त्यावेळी मी येत जाईल. आपण रोज येत जाऊ. आपल्या अमृत बोलाने मला काहीतरी सांगत जाऊ. येत जाईल राजन, येत जाईल. पण एक लक्षात ठेव, पश्चाताप हे माणसाचं मन शुद्ध करणारं पवित्र जल आहे. तुला भरपूर पश्चाताप झालाय. तुझ्या मनात एक नवा माणूस जागा होतोय. त्या नव्या माणसाशीच मी बोलणार आहे. तुझ्या भोवतीच्या सर्व काया छाया मी नाहीशा करणार आहे. तुला बाहेर काढणार आहे या सुखदुःखाच्या गर्तेतून. पाण्यात राहू नये. कमलपत्राला जसं पाणी भिजवू शकत नाही तसं भो समुद्रात राहून मी तुला लिप्त राहायला शिकवणार आहे. बाहेरचं युद्ध जिंकून तू चक्रवर्ती बनलास. आता आतलं युद्ध जिंकून तू महात्मा बनणार आहेस. दुःखावर, शोकावर विजय मिळवून तू होणार आहेस अशोक. देवानाम प्रिय अशोक. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. मानसिक शांती ही वेगळी गोष्ट आहे. तिच्यासाठी वेगळ्या मनोधर्माची जोपासना करायला हवी. तथागतांनी सविस्तर सांगितलंय त्याबद्दल. मीही तथागतांचा शिष्य हो पाहतो. आपण दीक्षा द्याल ना मला? तुला दीक्षा देण्यात अर्थ नाही. तुझं मन अजूनही षड्विकारांच्या जाळ्यात गुरफटलेलं आहे. तू अजूनही संसारी गृहस्थाश्रमीच आहेस.
म्हणून तू उपासकच होऊन राहावं हेच बरं. पण मग मी काय करावं हे तरी सांगा. बहुशन हिताय बहुशन सुखाय हे भगवान बुद्धाचे वाक्य तुझ्या राजशासनाचं ध्येयवाक्य बनव. त्या आचरणात आणण्याचा कळकळीने प्रयत्न कर. त्यासाठी भिक्षू होण्याची आवश्यकता नाही आणि तू बौद्ध धर्म स्वीकारावास असाही माझा आग्रह नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही भगवान बुद्धाची उक्ती तुझ्या साऱ्या विचारांचा आणि कर्माचा निकष ठरू दे हीच माझी प्रार्थना आहे. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. होय यज्ञ, तुमचा उपदेश मी आचरणात आणीन. प्रजेच्या सुखाकडे जास्त लक्ष देईन. माझ्या कारभारात आजपर्यंत जो जो अन्याय जी जी पिळवणूक झाली असेल त्याची भरपाई मी यापुढे करीन. माझ्या अधिकाराखाली येणाऱ्या प्रत्येक गावात भगवानांचे स्तूप उभारीन. त्यांच्या आज्ञा दगडांवर कोरून घेईन आणि युगामागून युगे उलटली तरी त्या पाषाणांमधून मी लोकांशी बोलत राहीन. देवांचा राजा प्रियदर्शी म्हणतो, सर्व लोकांच्या सुखाहून श्रेष्ठ असं कोणतंच सुख नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय हेच खरं ध्येय आहे, तोच खरा धर्म आहे. देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी म्हणतो, माता पित्यांची सेवा करावी, प्राण्यांच्या जीवाचा आदर करावा. देवांचा राजा प्रियदर्शी म्हणतो, या राज्यात कोणत्याही जनावराला मारून त्याचा बळी देण्यात येऊ नये. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं आचार्य माझं ऐकून घ्या आचार्य. नाही आचार्य नाही बंधुपलित नाही. आचार्य माझं मला हे सहन होत नाही. मी त्यागपत्र देणार म्हणजे देणार. आचार्यांनी शांत व्हावं. शांत व्हावं. सहनशीलतेची सीमा संपली आहे. मला वीट आला या महामंत्री पदाचा बंधुपलित. आपणच असं बोलू लागलं तर आम्ही काय करावं? चक्रवर्ती सध्या माझा सल्ला ऐकत नाहीये. काय करावं तीच का चक्रवर्ती आमचं तरी कुठं ऐकतात? सदान करा त्या पार यतीच्या सहवासात. आज 3 वर्ष झाली तो बौद्धाचा पिवळा सर्प सम्राटाला वेढा घालून बसला आहे. या बौद्ध यतीने काय मोहिनी घातली असेल सम्राटावर? मोहिनी कसली? हे तर मायाजाल आहे. सुडाचा मायाजाल. सुडाचं मायाजाल? होय.
सोडाचं मायाजाल बद्धपालीत क्षत्रिय सूर उगवण्यासाठी शस्त्र वापरतात. हा बौद्ध भिक्षू अहिंसेचा वापर करतोय आणि या सगळ्या करण्यामुळे तो हे सगळं साम्राज्य लयाला निर्णार आहे. असं असेल तर मग विलयाची सुरुवात आजपासून झाली आहे याची. काय विलयाची सुरुवात? होय, आज सकाळी सम्राटांचा आदेश माझ्या हाती पडला. काय लिहिलं होतं आदेशपत्रात? चक्रवर्तींनी मला अर्ध सैन्यदल कमी करण्याची आज्ञा केली. सैन्य दलभार अर्धावर आणण्याची आज्ञा? या सैन्याच्या बळावर तर आपण कलिंग मिळवला. आज साम्राज्य वाढलंय, त्याच्या संरक्षणाला सैनिक नको आहेत का? मी हेच सांगितलं, पण चक्रवर्ती मला म्हणाले यापुढं युद्ध नको. काय? यापुढं राज्यात भेरीघोष नको, धर्मघोष हवा. या वेडसरपणाचे परिणाम बघतोस ना तू? गेली कित्येक वर्ष पाटलीपुत्राच्या रस्त्यावर सशस्त्र संचलन करणारं सैन्य दिसायचं. आज या बौद्ध भिक्षूंची पिवळी जत्रा दिसू लागली आहे. काय उपयोग या भिक्षूंचा? उद्या शत्रूंची ढाल आली तर हे भिक्षुक सामना करणार का त्यांचा? की धर्मवचन उच्चार देशाचं रक्षण करणार? सम्राट आता आपले राहिले नाही, ते या साम्राज्याचंही राहिलेले नाहीये. ते कधीच त्या बौद्ध भिक्षूंचे झाले आणि यांना लागणारी अन्न सामग्री आता आपल्या राजप्रसादातून चालली आहे बंधोपालीत. एवढंच नाही, सम्राटांनी आता पाकशाळेत मांसाहार शिजवणारी बंदी घातली आहे. काय? हे सगळं मला विचारल्याशिवाय? वैशाख पौर्णिमेला सम्राटांनी धर्मशपथ घेतली, मांसाहार सोडला, मत्स्य मांसाचे पदार्थ बनविणाऱ्या अनेक बल्लवांना कामावरून कमी केलं. मला सहन होत नाहीये सगळं. आता तर महाराजांनी वेगळाच विचार चालवला. कसला? जागोजागी बुद्धाचे नवे स्तूप आणि विहार बांधण्याचा. विहार बांधण्याचा? आणि स्तूपही किती किती? 1-2 नाही, 84,000. एवढे सारे स्तूप, तेही राजकोषातील धनातून? नाही बंधुपालिक, नाही. आचार्य, तो बघा, तो बालभिक्षुक महाराजांच्या अंतपातून बाहेर पडलाय. आज याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. प्रणाम सेनापती. प्रणाम. प्रणाम आचार्य. आयुष्यमान भव. सम्राटांची वाट पाहत होता काय महामंत्री? होय, पण त्याआधी आम्ही तुमच्याकडे काहीतरी बोलू इच्छितो. बोला. मला एक सांगा, चक्रवर्तींनी राजधर्म सोडून यतिधर्म स्वीकारावा अशी आपली इच्छा आहे का? ही शंका आपल्या मनात का आली? प्रशासनात विक्षेप आला आहे, सगळीकडे अराजक माजलेला आहे आणि याला कारणीभूत आहे ती आपली शिकवण. महामंत्री, मला राजधर्म कळत नाही आणि तो कळून घेण्याची इच्छा नाही. मला एकच धर्म कळतो, मानव धर्म. मानवानं मानवाशी कसं वागावं हे सांगणारा धर्म. चक्रवर्तींच्या मनात ही मानवता जागी होईल असंच मी बोलतो. त्यांच्या पोरपळलेल्या मनाला शांत वाटेल असाच मार्ग मी सांगतो. म्हणजे चक्रवर्ती मानव धर्म जाणत नाही असं म्हणायचं आपल्याला? दुसऱ्यांची निंदा करणं यतीला वर्ज्य आहे, पण रोज इथं होणारी 2000 मुक्या प्राण्यांची हत्या मनात आणा. कलिंग युद्धात किती जीवहत्या झाली तुम्हीच पहा. तरी मी सम्राटांना अहिंसेचा उपदेश करतोय. हे जर तुम्हाला पटत नाही तर तसं सांगा. आता या क्षणी जाईन हे नगर सोडून. नाही येते, तुम्ही जाऊ नका. हे महामंत्री कोण तुम्हाला जा म्हणून सांगणार आहे? काय राजा, तुला बरं वाटेल तोपर्यंत मी येत जाईन. महामंत्र्यांच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवू नका. सगळ्यांचे शब्द मला सारखेच आहेत राजा. पाषाणावर ऊन पडो किंवा पाऊस, पाषाण दोघांनाही एकाच मनानं झेलतो ना. यतीचं तसंच आहे. पण एक लक्षात ठेव राजा, तुमचे महामंत्री तुमच्यावर खूप प्रेम करतात. मनापासून काळजी वाटते त्यांना. त्यांना कधी अंतर देऊ नकोस. येतो. बुद्धं शरणं गच्छामि.
तेव्हा आचार्य आपला अधिक्षेप करायचा नव्हता मला. आपण चक्रवर्ती आहात आणि मी तर महामंत्री. आपण मला काहीही बोलू शकता. मला वाटलं तुम्ही यतिवर्यांना जायला सांगता आहात. हो, त्यांच्या निघण्याची वेळ आता आलीच आहे. आपल्या प्रकृतीवर उपचार करण्यासाठी इथे आले होते ते. आणि त्यात आता बरीच सुधारणा झालेली आहे. तेव्हा त्यांना निरोप द्यायला नको का? निरोप? हो, अर्थात योग्य ते द्रव्य आणि सन्मान देऊनच. योग्य ते द्रव्य आणि सन्मान देऊन. आचार्य, माझ्या निवृत्तला तुम्ही काय समजला? या अशोकासारखा राज्यलोभी. यतिवराचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. नाही आचार्य, तुम्ही अजून त्याला ओळखलंच नाही का? त्या सर्वांच्या पलीकडे गेलाय तो. आणि मीही आता त्याच मार्गाने जाणार आहे. काय? होय, युद्ध धर्म सोडून बुद्ध धर्म स्वीकारणार आहे मी. पण कुमार, काय बोलताय का तुम्ही कुमार? होय आचार्य, या बालयतीनच मला जगण्याची कला शिकवली. त्यानं केवळ धम्म शिकवलेला नाही, मला नवा जन्म दिला. आपली ही शेवटची इच्छा असेल तर मी त्यागपत्र देऊन चाललो. मला आज्ञा असावी. हे काय बोलतो आपण? होय, गेले कित्येक दिवस एक ज्वालामुखी खतखतोय माझ्या काळजात. मुकाटपणे पाहता या साम्राज्याचा ऱ्हास. बुद्धी बळ सगळं असून देखील रोखू शकत नाही मी. एक यती येतो काय, प्रवचन देतो काय, आणि सम्राटाला झपाटून टाकतो काय. सारा सनाकरणी क्षमा असावी. धर्माची जागा वेगळी आणि राज प्रशासनाची जागा वेगळी कुमार. आश्रमात धर्मदंड आणि राज प्रशासनात राजदंड ही आपली पूर्वावरची प्रथा आहे. आणि ती म्हणून जर आपल्याला हे राज्य धर्माच्या, धर्माचार्याच्या किंवा भिक्षूंच्या हवाली करायचं असेल तर मला आज्ञा असावी. मी जाऊ का? क्षमासावी महात्मा. आपण कोण? काश्मीरवरून आलोय. काश्मीरवरून? साम्राज्याचा सेवक आहे. नुकतीच बढती मिळाली आहे. काश्मीरचा उपसेनापती म्हणून. काश्मीरचा उपसेनापती म्हणजे प्रमुख सेनापती चंद्रशेखरांचे सामार? होय महात्मा. मी राधा गुप्त. प्रणाम. यशस्वी इकडे येण्याचं प्रयोजन काय का? मला चक्रवर्तींची भेट हवी होती. कशासाठी? काही महत्वाच्या गोष्टी त्यांच्या कानावर घालायच्या. एखादी अधिकार वाढ हवी की एखादं वरिष्ठ पद? कर्तृत्ववान माणसाला स्वतःच्या अधिकारात वाढ मागावी लागत नाही महामात्य. चक्रवर्तींच्या कानावर काही गोष्टी घालायच्या होत्या म्हणून मी आलो होतो. आपण भेटीची संधी दिली तर फार बरं होईल. नक्कीच. बोल येऊ का? ही संधी मी तुला आताच देत आहे. साक्षात चक्रवर्ती आपण गणपात. बोला उपसेनापती, काय सांगायचं? आपली आज्ञा असेल तर मला काही विचारणा करायची आहे. अवश्य विचार. तोंडी मोठा घास घेतो म्हणून क्षमा करा चक्रवर्ती, पण काश्मीर प्रांताबद्दलचं आपलं धोरण नक्की काय आहे हे सांगाल का आपण? काश्मीर हा आमच्या राज्याचा अविभाज्य भाग आहे. मग एखाद्या सावत्र भावाकडे पाहिल्यासारखं आपण काश्मीरकडे का दुर्लक्ष करताय? काश्मीर आपला नावडता आहे का? मर्यादा सांभाळून बोला उपसेनापती. त्यांना बोलू द्या. बोल. भारताची ही उत्तर सीमा आम्ही प्राणपणाने लढतो आहोत, पण साम्राज्याकडून आम्हाला कसलीच मदत होत नाही. अपुरा सैन्य, शस्त्रांचा तुटवडा, द्रव्य आणि इतर आवश्यक वस्तूंचा अभाव यामुळे पुढे त्रस्त होऊन गेलोत आम्ही. पाटलीपुत्र नगरीच्या या 52 द्वारावर हजारो सैनिकांची नेमणूक आणि तिकडे भारताचं प्रवेशद्वार असलेल्या काश्मीरमध्ये अपुरा सैन्यबल. नुकतीच शक लोकांची धाड खिंड ओलांडून आली. त्यांना परतवून लावता लावता नाकी 9 आले आमच्या. आपली काय मागणी आहे ती थोडक्यात सांगा.
आम्हाला सध्या आहे त्यापेक्षा 10 पट अधिक सैन्य आणि शस्त्रबळाची आवश्यकता आहे महाराज. काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यात प्रचंड थंडीने कुडकुडत आहेत आमचे सैनिक. त्यांच्यासाठी गरम लोकरी कपड्यांची आवश्यकता आहे. या मगध साम्राज्यासाठी प्राणपणानं लढणाऱ्या या काश्मीरचा हा आक्रोश आहे महाराज. शाबास शाबास. तुमच्यासारखे स्वामिनिष्ठ सेवक असताना या राजाला कशाची भीती? अमात्य, आपल्या सर्व अपेक्षांची पूर्तता केली जाईल. काश्मीर विषयक सगळे दस्तऐवज मागून घेतो मी आताच मंत्री शाळेतून. आपण प्रस्थान करा. आज्ञा असावी महाराज. थांबा उपसेनात. इतकं बोलला, जायलाही निघालात, पण आपलं नाव नाही सांगितलं. क्षमा चक्रवर्ती, माझं नाव जालोक. जालोक? आणि तुझ्या पित्याचं? माहित नाही. मी लहान असतानाच माझी माता गेली. माझ्या मामानं मला लहानाचा मोठा केला. त्याचं नाव गिरीधर. गिरीधर? आणि तुझ्या मातेचं नाव काय होतं पुत्रा? महाराज, माझ्या मातेचं नाव होतं उज्ज्वला. उज्ज्वला? माझी उज्ज्वला? आचार्य, हा माझा पुत्र आहे. होय आचार्य, हा माझा थोरला पुत्र आहे. पुत्र जाऊ, माझ्या पुत्रा. महाराज रे, काय पाहताय कुमार जालोक? पाटलीपुत्राच्या राज रस्त्यावरून निघालेली बौद्ध भिक्षूंची पिवळी जत्रा. आज या धर्मप्रसारावर एवढा व्यय होतोय की आय आणि व्यय दोन्ही टोकं साधली जात नाही आजकाल. एक मोठं आर्थिक संकट वेढू पाहत आहे या सगळ्या साम्राज्याला. मला रात्री सुखानं निद्राही लागत नाहीये. आणि दुःखाची गोष्ट अशी की या मनोवेदना कुणाजवळ बोलून दाखवाव्या तेही कळत नाहीये मला. मला ठाऊक आहे महामात्य, तुम्ही दुःखी आहात, कष्टी आहात. इथल्या राजकीय वातावरणातला गोंधळ मुकाट्याने पाहत आहात. माझं मन अचूक कळलंय तुला. ज्याचे विचार धर्मानं अंधारलेले नाहीत अशा एका मित्राच्या शोधात आहे मी हे सगळं साम्राज्य वाचवण्यासाठी. जालोक, तू काश्मीरला जाऊ नकोस. तू इथेच राहा. काय? नाही, इथे राहून काय करू आचार्य? ही पराक्रमी तलवार कमरेला बांधून भिक्षूवर पहारा करू की माशा मारीत बसलेल्या सैन्यात जाऊन मीही झोपा काढू? डोळे उघडून भोवताली पाहावं तर काय दिसतंय? बघावं तिकडे पिवळ्या कपड्यातील भिक्षूंची जत्रा, त्यांच्यावर चाललेली राजकोषातील लक्षावधी मुद्रिकांची उधळण. राज्यातील कित्येक तरुण धडधडा भिक्षू होत आहेत, फुकटचं खायला मिळतंय म्हणून.